नमस्कार मित्रांनो. तर राज्य शासनाने 15 जून 2026 रोजी एक अतिशय महत्त्वाचा GR जारी केला आहे. आता सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी अनेक वेगवेगळे फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही. शासनाने सर्व माहिती एकाच नवीन नमुना 5A मध्ये एकत्रित केली आहे. तर हा नवीन नियम कधीपासून लागू होणार, कोणाला लागू होणार, कोणती कागदपत्रे लागणार आणि ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हा शासन निर्णय वित्त विभागाने 15 जून 2026 रोजी जारी केला आहे. या GRचा मुख्य उद्देश म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद करणे आहे. तर मोठा बदल काय? तर यापूर्वी सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचारी यांना नमुना 1, नमुना 3, नमुना 5, नमुना 6, नमुना 42A आणि नमुना B असे अनेक फॉर्म भरावे लागत होते. आता हे सर्व फॉर्म रद्द करून त्याऐवजी एकच सर्वसमावेशक नमुना 5A लागू करण्यात आला आहे. तर नवीन नियम कधीपासून लागू? तर हा नवीन नमुना 5A 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे. यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेन्शनसाठी याच फॉर्ममध्ये माहिती भरावी लागणार आहे. तर GR नुसार आता पेन्शन विषयक माहिती ऑनलाईन भरावी लागणार आहे, म्हणजे अर्ज ऑनलाईन भरावा लागणार. यासाठी शासनाने निवृत्तीवेतन वाहिनी म्हणजे पेन्शन वाहिनी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. पोर्टल आहे pension.mahakosh.gov.in. येथे लॉग इन करून नमुना 5A भरावा लागणार आहे. हे पोर्टल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. नंतर लॉग इन कसे करायचे? तर पोर्टलवर जाऊन युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. त्यानंतर वर्क लिस्टमधील पेन्शनर रिटायरमेंट फॉर्मवर क्लिक करायचे आहे. मोबाईल OTP पडताळणीनंतर फॉर्म भरता येणार आहे. तर कुटुंबातील सदस्य फॉर्म भरू शकतात का? तर होय. जर कर्मचारी वैद्यकीय कारणामुळे फॉर्म भरू शकत नसतील किंवा सेवानिवृत्तीपूर्वी त्यांचे निधन झाले असेल तर कुटुंबातील सदस्य त्यांच्या वतीने फॉर्म भरू शकतात. तर नमुना 5A मध्ये कोणती माहिती भरावी लागेल? तर या फॉर्ममध्ये नंबर 1 कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती, जसे पूर्ण नाव, सेवार्थ ID, जन्मतारीख, नियुक्ती दिनांक, सेवानिवृत्ती दिनांक, पद, कार्यालयाचा पत्ता, आधार क्रमांक, पॅन क्रमांक. नंतर नंबर 2 सेवानिवृत्तीनंतरचा पत्ता, म्हणजे सध्याचा पत्ता, कायमचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID. नंतर नंबर 3 बँक व कोषागार माहिती, जसे बँक खाते क्रमांक, शाखा, IFSC कोड, संयुक्त खाते असल्यास माहिती. नंबर 4 पेन्शन कम्युटेशन, तर कर्मचारी पेन्शनचा काही भाग एकरकमी घ्यायचा की नाही याबाबतची माहिती नमुना 5A मध्ये भरू शकतात. आणि नंबर 5 कुटुंबाचा तपशील, तर फॉर्ममध्ये संपूर्ण कुटुंबाची माहिती द्यावी लागणार आहे, जसे पती पत्नी, मुले, अविवाहित मुलगी, विधवा मुलगी, घटस्फोटित मुलगी, कायम अपंग मूल, दत्तक मुले, अवलंबित आईवडील अशा सर्व पात्र सदस्यांचा तपशील भरावा लागणार आहे. तर अशी माहिती भरावी लागणार आहे. नंतर कोणती कागदपत्रे जोडावी लागतील? तर नमुना 5A सोबत संयुक्त फोटो किंवा सिंगल फोटो, नमुना स्वाक्षरी 2 प्रती, सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाची प्रत, पॅन कार्ड, बँक पासबुकची प्रत, आधार कार्ड, संयुक्त खाते असल्यास प्रतिज्ञापत्र, अल्पवयीन किंवा दिव्यांग सदस्य असल्यास संबंधित प्रमाणपत्रे. तर ही कागदपत्रे आवश्यक आहेत. नंतर कार्यालय प्रमुखांची जबाबदारी, तर कार्यालय प्रमुखांनी नमुना 5A मधील माहिती तपासावी, ऑनलाईन पेन्शन प्रकरण तपास करावे, महालेखापाल कार्यालयाकडे ऑनलाईन व हार्ड कॉपी पाठवावी, असे GR मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. नंतर महत्त्वाची सूचना, जर चुकीची माहिती भरली गेली असेल तर महालेखापाल कार्यालय संबंधित प्रकरण ऑनलाईन रिजेक्ट करू शकते. त्यामुळे सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. तर या GRचा फायदा काय? तर या निर्णयामुळे अनेक फॉर्म भरण्याची गरज संपणार, पेन्शन मंजुरी प्रक्रिया जलद होणार, कुटुंब निवृत्तीवेतन प्रक्रिया सुलभ होणार, ऑनलाईन प्रणालीमुळे कागदपत्रांची संख्या कमी होणार आणि पेन्शनधारकांना वेळेवर लाभ मिळण्यास मदत होणार. तर मित्रांनो, 15 जून 2026च्या या GRमुळे राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटल होणार आहे. तर मित्रांनो,
जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.